मेरे फोटोज पे कितने सारे लाइक्स है। अगं बाई, तू दिसतेस ना छान आणि फोटो पण छान आलेत। थैंक यू मम्मी जी। पर पता है, इसका क्रेडिट ना सिर्फ अनन्या को जाता है। उसने मेरे कितने चंगे चंगे फोटोज लिए। ये देखो, ये देखो, मेरी दोस्त का कमेंट है पंजाब से। मेरी पंजाब दी फ्रेंड कितनी सोहनी लग रही है। अगं बाई, म्हणजे अगदी पंजाब पर्यंत पोहोचलंय म्हणायचं हे। मम्मी जी, सोशल मीडिया है सोशल मीडिया। 1 मिनट में ना इंसान पूरी दुनिया घूम लेता है इसमें। आणि माहितीये, लोक फक्त फोटोज लाईक नाही करत, ऑर्डर सुद्धा देत आहेत। बघा बघा, रब्बा, अब तो ना अपने सारे प्रोडक्ट्स पंजाब पहुंचने वाले हैं। हो नाही, तू अनन्याला सांगून ठेव बाई, म्हणजे ती काय लिहून ठेवेल सगळ्या ऑर्डर्स बद्दल। हाँ हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल। काकू, भूक लागली आहे, काही खायला आहे का ग? अरे पूर्वा, तुम तो लोनावळा जाने वाली थी ना। मम्मा पण ना सगळ्यांना सांगितलं, काही पोटातच राहत नाही हिच्या। नाही, जरा घाई होती असं नाही वाटत आहे का पूर्वा तुला? कशाबद्दल बोलतेस तू? विक्रांत बद्दल। म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण काही माहित नाहीये, माहितीये का तुला? नाही ना? मग जसा अनन्याला त्रास झाला तसा तुला व्हायला नको एवढीच इच्छा आहे आमची, म्हणून सांगते। मलाही कळत नाहीये, तुम्ही सगळे विक्रांतच्या पाठी का लागलात? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी त्याची निवड केली आहे, याचा अर्थ मी काहीतरी विचार करूनच डिसिजन घेतला असेल ना। अगं पण पूर्वा, तो आधी कसा वागलाय हे माहितीये आपल्याला, तुलाही माहितीये, तरी असं बोलतेस तू? माणूस बदलतो ह्यावर तुमचा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे। आणि त्याला प्रूफ करण्याची एक संधी तर द्या। तुम्ही चुकीचा विचार करताय हे तो प्रूफ करून दाखवेलच नक्की। पूर्वा, पूर्वा, केवढी शॉपिंग केली मी। आपल्याला जायचंय ना आज लोणावळ्याला। तुझ्या डॅडीला सुद्धा मी फोन करून सांगितलंय। ओके, एक काम कर, विक्रांतला विचार की आपण किती वाजता निघायचंय। हा, नक्कीच सांग, मी खूप एक्साइटेड आहे ग, आपण लोणावळ्याला जाणार। अगं मम्मा, ऐक ऐक ऐक, हे बघ, आपलं लोणावळ्याचा प्लॅन जरा पोस्टपोन झालाय। व्हॉट? अगं पण मी एवढी शॉपिंग केली, सगळी पाण्यात गेली ना। मम्मा, हे बघ, प्लॅन फक्त पोस्टपोन झालाय, कॅन्सल झालेला नाहीये। आपण जाऊ ना नेक्स्ट वीकेंडला वगैरे कधीतरी। सगळं मूडच घालवलास माझा। अगं मम्मा, ठीक आहे ना, माझी एक्झाम पण आहे, सो एका अर्थी बरंच झालं। आली मोठी, जसं की तू खूप अभ्यास करतेस। म्हणजे मी कधी अभ्यास करत नाही का? बरं, चल मी निघते, मला फ्रेंडकडे पण जायचं आहे। काय झालं? अरे कबीर, माझं स्टेटस वहिनीने बघितलंय। मी डिलीट करून टाकते, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार। हा, पूर्वा, अगं सोड नाही सगळं। बघ, इथे आपण आता दोघेच आहोत ना, सो लेट्स जस्ट एन्जॉय द मोमेंट। यू नो व्हॉट, मला आता असं वाटतंय ना की तुझ्याकडे बस पाहतच राहावं। अच्छा, इतकी पण सुंदर नाहीये मी। माझ्या नजरेने बघ कधी, मग कळेल तुला किती सुंदर आहेस तू। चल अथर्व, निघूया। हो,
मी आईला मेसेज करून ठेवतो. तिला जाग आली तर ती काळजी नाही करणार. चल. चल. थांबा. इतक्या रात्री कुठे चाललात? अरे बघताय काय माझ्या तोंडाकडे? मी काहीतरी विचारते ना तुम्हाला. कुठे चाललात इतक्या रात्री? काकू आम्ही लोणावळ्याला चाललो. काय? म्हणजे तुम्हाला मगाशी इतक्या स्पष्टपणे सांगून सुद्धा तुम्हाला कळत नाही का? काही जायची गरज नाहीये. हे बघा काकू, आम्हाला जाऊ द्या. पूर्वा धोक्यात आहे, तिथे का कळत नाहीये तुम्हाला? अरे काय काय झालं काय? कशाला उगाच आव आणतेस? तुम्हाला सांगूनही समजत नाही का? ओके, तुम्हाला जायचंय ना लोणावळ्याला, जा. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की तिथे पूर्व नाहीच आहे. मग स्वतःच तोंडावर पडा. मला काय? तसं झालं तर बरंच होईल. तुम्हाला ना उगाच तमाशा करायची सवय झाली. तुम्हाला किती पूर्वाची काळजी आहे आणि मला माझी मुलगी असून सुद्धा तिची काळजी नाही, हेच दाखवायचंय ना तुम्हाला? काकू, माझा कसलाच पर्सनल इश्यू नाहीये कोणाशीच. तिच्या आयुष्याची माती नको व्हायला म्हणून जातोय आम्ही. मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाले. कुठल्याच मैत्रिणीने मला असं नाही सांगितलं की आमचा अभ्यासाचा प्लॅन ठरलाय म्हणून जातोय आम्ही. काय? हो काकू, तिचं वय विचित्र आहे आणि त्याहून जास्त विचित्र तो विक्रांत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की विक्रांत तिच्यावर प्रेम करतो, नंतर तिच्याशी लग्न करेल, तसं काहीही होणार नाहीये. तो फसवतोय तिला, नुसतं फिरवेल आणि सोडून देईल. का कळत नाहीये तुम्हाला? हो, आणि काकू अनन्या मगासपासून तिला ट्रेस करण्याचा प्रयत्न करते. आता आम्हाला एक ऍड्रेस मिळालाय आणि आम्हाला असं वाटतंय की पूर्वा तिकडेच आहे. काकू प्लीज ऐक आमचं. तो विक्रांत तिचा गैरफायदा घे, कारण त्याला तेच हवंय. नाही तर काय. आणि काकू, मी स्पष्ट सांगते, जोपर्यंत मी पूर्वाला सेफ बघत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. त्यामुळे आता आम्ही जातो. हो चल, उशीर होतोय, आपण निघूया. थांबा. मी पण येते तुमच्या बरोबर. सर, मास्टर की. एक मिनिट. अनन्या, अनन्या. पूर्वा, विक्रांत, जी हिम्मत कशी झाली तिला हात लावायची? हा? आज मी तुला नाही सोडणार, कळलं तुला? पूर्वा, पूर्वा, पूर्वा. विक्रांत, विक्रांत थांब. पूर्वा, पूर्वा काय झालं तुला? पूर्वा डोळे उघड ना. पूर्वा. पूर्वा, अगं डोळे उघड. पूर्वा, ए पूर्वा, हे बघ आम्ही आलोय. मम्मा आलीये बघ. पूर्वा,
पूर्वा पूर्वा उठ ना. पूर्वा तुझं डोळे उघड ना बाळा. पूर्वा पूर्वा ए पूर्वा उठ ग. पूर्वा काकू जरा शांत व्हा, येईल ती शुद्धीवर. थांबा मी पाणी आणते. पूर्वा उठ ना. पूर्वा काकू अहो हे बघा, कदाचित विक्रांतने यातनं काहीतरी दिलंय पूर्वाला म्हणून पूर्वा शुद्धीवर येत नाहीये. पूर्वा पूर्वा उठ ग. उठ पूर्वा. पूर्वा पूर्वा डोळे उघड. पूर्वा उठ ना. पूर्वा बघ मम्मा आलीये. डोळे उघड बघ, आम्ही आलो. काही होत नाहीये. पूर्वा पूर्वा मम्मा बहिणी आणि हे सगळं काय आहे? नशीब आम्ही वेळेवर पोहोचलो. नाही तर ते विक्रांतने शी. मी त्याला काय समजत होते आणि तो काय निघाला. काय अथर्व, जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीसाठी जगातली सगळ्यात सुंदर फुलं ऑफिसला नाही गेलास अजून? तुझ्यासाठी स्वर्गातूनही परत येईन मी. चुप रे अथर्व, काही काय बोलतोस. बरं ठीक आहे, नाही बोलणार. पण तू माझीच राहशील ना. आपण दोघे एकमेकांचेच राहणार आहोत कायम. आणि काय, तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत दोघांचे तिघे कधी होतील. सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत दरवळावे सापडावे जे हवे सुख होई अंतरल ये हसू गाच यार काय झालं बाबा, आई, झोपले सगळे एवढ्या लवकर? नाही, कसं शक्य आहे. बाहेर गेले असतील सगळे. सगळे एकत्र इम्पॉसिबल. मग लाईट गेलेत का? लाईट
सरप्राईज! अरे बापरे, अरे हे काय रोहन, अरे तू कधी आलास? अरे म्हणजे काय, सख्या भावाचं लग्न आहे आणि मी नाही येणार असं होईल का? नाही नाही, लग्न नाहीये, आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. अरे नाही तुझ्या, अरे दादू, तुला काय वाटलं तुमची अॅनिव्हर्सरी आहे आणि मी विसरू? अनन्या कैसा लगा सरप्राईज? अगं इतके सरप्राईज दिसतायत ते की परत पळून जातील की काय असं वाटतंय. नाही पण तरी तुम्ही हे सगळं कधी आणि कसं? हा, अगं तेव्हा काहीच करता आलं नाही ना आम्हाला. म्हणजे तुमच्या लग्नाला विरोध होता माझा. श्रीमंता घरची मुलगी सून म्हणून नको असं वाटत होतं. मग सगळंच निसटलं ग हातातनं. नाही म्हणजे त्याची भरपाई नाही करता येणार, पण आता लग्नाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आपण. तू या कुटुंबात आलीस म्हणून आम्हाला किती आनंद झाला ते सांगत राहणार तुला सारखं. अगं आई, पण ते सगळं आम्ही विसरलोय आता. नाही रे, पण मला विसरता नाही येणार. माझा हट्ट होता ना, म्हणून तुम्हाला लग्न समारंभ करता आला नाही, आम्हाला तो अनुभवता आला नाही. जे हातातून निसटून गेलं ना ते शोधण्याचा प्रयत्न करतोय आता. लग्नासारखा आयुष्यातला महत्वाचा क्षण मीही राहून घेतला तुमच्यापासून. तो क्षण परत करायचा. आई, हे सगळं आमच्या मनात होतच कुठेतरी, पण हे तुम्हाला कसं कळलं? ग्रेट आहात खरंच. अगं वेडाबाई, आता रडायचं नाही, हसायचं. अगं बाबा, अरे राहू दे, आज तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. असेच असेच आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने खूप छान सुंदर संसार करा. सुखदुःखात एकमेकांची साथ द्या आणि कायम असेच आनंदात राहा. हं? आई बाबा, खरंच तुम्हाला थँक्यू सगळ्यासाठीच. बाय द वे, तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं? अरे खूप सुंदर केलंय, सगळंच खूप सुंदर केलंय. ओके नाही मग हो, आणि खरंच घरात लग्न असल्यासारखं वाटतंय. अरे खरंच लग्न लावून देणार आहोत तुझं आम्ही. हा. सिरियसली? अरे तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी मगाचपासून. बघ ना, ही घरात तयारी सोड, हे बघ. हाँ, सब तयारी हो गई है. आता फक्त तुम्ही लोक मस्त रेडी व्हा. म्हणजे अरे पण कसं काय? अरे दादू, आता प्लीज तू कसलाही विचार करू नकोस. चला चला पटकन तयारीला लागला. चला पटकन. एक मिनट. लड़की वालों की तरफ से कौन कौन है? अरे काय चिटिंग आहे ही. माझ्या बाजूने कोणीच नाही. म्हणजे मी काय घोड्यावरून एकटा येऊ? इकडे तर घोडा पण नाहीये. अरे पण मी आहे ना, काय घोडा म्हणून? घोडा कशाला पाहिजे? वराला वरातीत खांद्यावरून घेऊन येऊ. चल तिकडे घे. मी पण या बाजूला आहे. मी काय एकटा करतोय इथे? मी पण आहे की मग? Yes. अरे आम्ही असे नटवणार आहोत ना त्याला की नुसते बघत राहाल. काय दादा? हा मामा, एक छान मस्त लिपस्टिक लाव. ए, चलो हटो जाने दो. चला साईड प्लीज. अरे यार, आपण काय करतोय इकडे? बहिणी तू चल पटकन. अरे आम्ही तुला दाखवतो काय काय शॉपिंग केलं. रेडी करेंगे ना तुमको. चलो.
सुखी राहा. आमच्या डोळ्या देखत तुमचं लग्न झालं ना की भरून पावलो बघ आम्ही. अगं आता रडायचं नाही. आनंदी आनंदच होणार आता या घरात सगळं. अनन्या, आई बाबांची आठवण येते का? आई बाबा हवे होते. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच खूप केलं आतापर्यंत आणि हे तर अनफॉर्गेटेबल गिफ्ट दिलेत आम्हाला. आज आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद असतील पण आजही माझं कन्यादान होणार नाही. याच कुठेतरी वाईट वाटतंय फक्त. अनुबाळा, अरे बाबा काळजी करू नकोस बेटा. आम्ही हे लग्न थांबवायला नाही आलो. एकदा तुला भेटायचं होतं ग, म्हणून हट्टाने इथपर्यंत आलो. बाबा अरे तुला खरंच बरं नाहीये. मला वाटलं मम्मा. आय एम सॉरी. सॉरी बाबा. अगं, चूक तुझी नाहीये, चूक आमची आहे. आम्ही खोटं बोललो तुझ्या, म्हणून ही शिक्षा भोगतोय. स्वतःच्याच मुलीला परके झालो आम्ही. सॉरी बेटा. नाही बाबा तू नको ना सॉरी म्हणूस. नाही म्हणू दे अनन्या. माझी चूक मला कळली. मी माझ्या इगोमुळे तुला खूप दुखावलं. तू घरी परत यावीस यासाठी मी खूप खालच्या थराला गेले. मला माफ कर. करशील ना? अनन्याची आई मी अनन्याला ओळखते. ती नाही मनात ठेवणार काही. खरंय तुमचं. तुम्ही खरंच माझ्या मुलीला माझ्यापेक्षा जास्त ओळखलत. उगाच नाही आई म्हणत ती तुम्हाला. आमची मुलगी या घरात लग्न करून आली हे खरंच तिचं भाग्य आहे. तुमचे आभार मी कसे मानू मला कळत नाहीये मिसेस कर्णिक. हो असे हात वगैरे नका जोडू तुम्ही. खरंच नाही असू दे, गरजेचं आहे. अनुबाळा, कधीतरी आईकडून सुद्धा चूक होते ग. माफ कर मला. अनन्या इतकं ताणून धरू नकोस. एक आईच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते. त्यांना क्षमा कर बघू. असू दे मिसेस कर्णिक. आम्ही गुन्हाच इतका मोठा केलाय की त्याची शिक्षा मोठीच मिळणार. मी समजू शकते. चल जगदीश, निघूया आपण. नाही थांबा. तुम्ही असेच नाही जाऊ शकत. माझं कन्यादान केल्याशिवाय मी नाही सोडणार आहे तुम्हाला कुठेच.
अरे वाजवा रे, वाजवा. असे हात करून वधूने हातात हात ठेवायचे. तुम्ही पळी पळी पाण्याचा अभिषेक करा. वराने वधूस मंगळसूत्र परिधान करायचे. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. या मंगळ सोहळ्याची तुम्हाला पुन्हा अनुभूती घेता आली. विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. चलो 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 फैमिली फोटो हो जाए. नाही एक मिनिट बहिणी उखाणा घे ना. अगं मगाशी घेतला की. अगं आता पुन्हा लग्न झालं ना, मग परत नाव घ्यायचं. बिझनेसमॅनची मुलगी मी, श्रीमंतीत वाढले, पण मनाची श्रीमंती मी अथर्वकडे येऊन शिकले. बिझनेसमॅनची मुलगी मी, श्रीमंतीत वाढले, मनाची श्रीमंती मी अथर्वकडे येऊन शिकले. अभिमान वाटावं असं सासर आणि माहेर माझं. श्रीमंता घरची मुलगी तर होतेच, पण आता श्रीमंता घरची सूनही झाली. आता आपण फॅमिली फोटो काढू शकतो. गुरुजी प्लीज आमचा एक फोटो काढाल. अगं काय ही मुलगी. या,